या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक 207 चे उमेदवार चंद्रशेखर कानडे यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे। या ठिकाणी मी त्यांचे स्वागत करतो। आता या ठिकाणी आपल्या सर्वांचे परिचयाचे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे मुंबईचे अध्यक्ष आदरणीय दत्तूदादा गवाणकर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करायचं। भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधीजी, छत्रपती शाहू महाराज, महाकारुणी गौतम बुद्ध सर्वांना वंदन करतो। व्यासपीठावर उपस्थित श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी आणि आदरणीय मंच उपस्थित बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत। आपला 195 वॉर्ड मध्ये ही सभा सुरू आहे। इथला आपला जो उमेदवार आहे ओमकार पवार, हे सुशिक्षित आहेत, शिक्षक आहेत आणि आपण बघाल की ओमकार पवार असू देत, डॉक्टर भूषण नागवेकरचे 193 चे उमेदवार आहेत, ॲडव्होकेट रचना कोंडके असू देत, अशोक गुजरटी असू देत, अस्मिता डोळस असू देत किंवा नंदिनी जाधव असू देत, हे सर्व जे आपले उमेदवार आहेत हे सुशिक्षित आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आज या मुंबई शहरामध्ये, या मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 368 मराठी शाळा होत्या। त्यापैकी आता या गेल्या 10 वर्षामध्ये फक्त 254 मराठी शाळा शिल्लक आहेत। 10 वर्षात 114 शाळा या लोकांनी बंद केल्या। जे मराठी म्हणून गळे घालतायत, जे गळ्यात गळे घालून मराठी वाचवणार म्हणतायत, ते गेल्या 10 वर्षामध्ये इथल्या 114 मराठी शाळा का वाचू शकले नाहीत, हा महत्वाचा मुद्दा आहे। आणि याच करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा जनजनापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे। बाबासाहेबांनी जे सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे लोक शाळा बंद करू लागलेत आणि शिक्षणाचा विचार जनमानसापर्यंत पोहोचवणे अतिशय महत्वाचं आहे। महानगरपालिका शाळेमध्ये 27 वस्तू मोफत दिल्या जातात। तुम्ही तिथे शिकणाऱ्या त्या मुलांना, त्यांच्या पालकांना विचारा की त्यांच्यापर्यंत या 27 वस्तू पोहोचतात का? नाही पोहोचत। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सांगते आहे की शिवसेनेने गेली 25 वर्ष महानगरपालिका लुटली। लेख हो, तुम्ही पण त्यांच्या जोडीला जोडी, त्यांच्या मांडीला मांडी लावून या महानगरपालिकेमध्ये बसलेला होता। मग लुटारू तुम्ही पण झालात। आणि ज्यावेळी 2022 ला महानगरपालिकेची टर्म संपली, त्याच्यानंतर जी 88,000 करोडची जी फिक्स्ड डिपॉझिट होती, ती या फडणवीस साहेबांच्या सरकारने संपवण्याचं काम केलं। आपल्याला सुशिक्षित आणि चांगले उमेदवार त्या ठिकाणी पोहोचवायचे आहेत, ते याच करता पोहोचवायचे आहे की यांची लूटपाट आपल्याला बंद करायची आहे। या ठिकाणी जेव्हा वरील 7च्या 7 जागा वंचित बहुजन आघाडीला गेल्या, तेव्हा आम्ही आमची नाराजी व्यक्त केली, परंतु शेवटी विचार पुढे घेऊन जायचा आहे। उमेदवारी महत्वाची नाही, कोण निवडून येतो
हे महत्वाचं आहे. आपल्या विचाराचा माणूस त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये केला पाहिजे. हा महत्वाचा विचार घेऊन आम्ही या ठिकाणी खांद्याला खांदा लावून या वंचित आघाडी बरोबर या ठिकाणी आम्ही खांद्याला खांदा लावून उभे आहोत. आणि शेवटपर्यंत आता शेवटचे 4 दिवस आहेत. या 4 दिवसामध्ये आपल्याला अतिशय मेहनत करून या ठिकाणी आपल्या जागा निवडून आणायच्या. तेव्हा मी सर्वांना विनंती करेन, माझ्या काँग्रेस जनांना विनंती करेन, जनतेला विनंती करेन की वंचित बहुजन आघाडीचं जे गॅस सिलेंडर आहे ते आपलं चिन्ह आहे यावेळेला, आणि त्याच चिन्हावर भरघोस मतदान करून आपल्याला इथल्या सर्वच उमेदवारांना निवडून आणायचं आहे. मग अशी अशोक उजेट्टी आपले उमेदवार यांनी चांगलं संबोधन केलं. तर त्यांनी बोलताना सांगितलं की वॉर्ड क्रमांक 154 मधल्या तेलुगू बांधवांना त्यांनी आवाहन केलं. मी त्याच्या पुढचं आवाहन करेन की वंचित बहुजन आघाडीने एका तेलुगू समाजाच्या व्यक्तीला उमेदवारी दिलेली आहे, तेव्हा वरळी नव्हे संपूर्ण मुंबईतल्या तेलुगू बांधवाने वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या पाठीशी उभं राहून आपलं मतदान त्या ठिकाणी तुम्ही केलं पाहिजे. आजपर्यंत तेलुगू समाजाला प्रतिनिधित्व कोणी दिलं नाही. या वॉर्ड क्रमांक 195 194 मध्ये मोठी लोकसंख्या आपली आहे. इथल्या 195च्याही तेलुगू बांधवांना मी विनंती करेन, तलवार ताता अच्चिंडू इकडा स्वागतम निधी ते तलवार ताता आलेले आहे तिथे तेलंगणाहून अशोकच्या प्रचाराला. तेव्हा त्या सर्व तेलुगू बांधवांना माझं विनंती आहे की आपण या ठिकाणी भरघोस मतदान करा. या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत ते स्वतःला कोविड योद्धा म्हणवतात. त्याचा प्रचार चालू की मी कोविड योद्धा आहे. या ठिकाणी महानगरपालिकेची जी झाडं कापतात त्याचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? ज्या फांद्या पडतात त्याच्यात ते कुठे विकल्या जातात, त्याचे कॉन्ट्रॅक्टर कोण? या गोष्टी जनतेने लक्षात ठेवण्याचं काम केलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीने वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देणार म्हणून सांगून सत्तेत आले 2014 साली. मला नाही वाटत की 2 लाख लोकांना पण आजपर्यंत या 10 वर्षामध्ये नोकऱ्या मिळाल्या. या ठिकाणचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर आपले भाऊ पण त्या ठिकाणी आहेत, जे पूर्वी राष्ट्रवादीमध्ये इथे आमदार होते. इथल्या गिरणी कामगारांना देशोधडीला लावण्याचं काम कोणी केलं ते इथल्या गिरणी कामगारांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. मित्रांनो, मी असंच बोलत नाही. ज्या गिरणी कामगारांना वेळेच्या आधी VRS घ्यायला लावून इथल्या गिरणी संपवायचं काम केलेलं आहे त्या लोकांना इथून तुम्ही हद्दपार करा, त्यांना तडीपार करा, त्यांना आपल्या दरवाजामध्ये उभं करू नका. निवडणूक आली की यांचं चालतं की हिंदू मुस्लिम काँग्रेसने बांगलादेशी भरलेत, या देशामध्ये बांगलादेशींचा भरणा केलेला आहे असा आरोप केला जातो. मला या ठिकाणी विचारायचंय, गेले 11 वर्ष सत्तेमध्ये असलेल्या या भारतीय जनता पार्टीने किती बांगलादेशी पकडले? तुमच्या माहितीसाठी सांगतो, विधानसभा झाल्याच्या नंतर तब्बल 30 लाख आपल्या बहिणींची खाती गोठवली आहेत. त्यांना आता ते पैसे मिळणार नाही. आणि जे पैसे तुम्ही चौकशी न करता दिले ती निवडणुकीमध्ये दिलेली लाच होती. आता हे पुन्हा लाच देण्याचा प्रकार करायला येतात. आणि याच्यानंतर 2019च्या पूर्वी कोणतीही निवडणूक नसल्यामुळे हा हप्ता शेवटचा हप्ता येणार आहे. राज्य सरकारकडे पैसे नाही आहेत. तुम्हाला निवडणुकीचे लाच देण्याकरता तुमच्या खिशात पैसे टाकतील, ते पैसे तुम्ही घ्या, परंतु मतदान
गॅस सिलेंडर आणि हाताचा पंजा यावरच करा. हे भारतीय जनता पार्टीवाले एवढे निर्लज्ज झाले आणि निर्ढावलेले झालेले आहेत. आता त्या ठिकाणी बदलापूरची घटना आठवत असेल तर त्या ठिकाणी जो आरोपी होता तुषार आपटे त्याला या लोकांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून घेतले. बलात्काराच्या आरोपीला मी जास्त वेळ घेत नाही. मला श्रद्धेय बाळासाहेबांचं भाषण ऐकायचं आपल्या सर्वांना. शेवटी एक छोटीशी कहाणी सांगतो. एकदा एका जंगलाला प्रचंड मोठी आग लागली होती आणि त्या आगीत सर्व भस्मसात होत होते. एका झाडावर एक छोटीशी चिऊताई होती. ती आपल्या चोचीत पाणी घेऊन त्या आगीवर टाकत होती. बाजूला एक कावळेदादा होता. त्यांनी विचारलं की चिऊताई, तुझ्या या इवल्याशा चोचीमधून तू पाणी टाकतेस, त्यांनी आग विझणार आहे का? तर चिमणीने खूप सुंदर उत्तर दिलं. ती म्हणाली, कावळेदादा, ही महाप्रचंड जी आग लागलेली आहे ती जेव्हा विझेल आणि या आगीची समीक्षा होईल, या आगीचा जेव्हा इतिहास तपासला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नसेल, आग विझवणाऱ्यांमध्ये असेल. हाच विचार घेऊन आम्ही या ठिकाणी या मंचावर उभे आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.